याच्यावर वॉच ठेवत होतो की इथे कोरेक्स म्हणून एक पदार्थ भेटला आणि हा इथे भेटला. आता यांनी घाबरून मेडिकल बंद केलं. ठीक है, इधर का कॉर्पोरेटर है, इस पे मैंने वॉच किया था, बहुत टाइम से मैं इस पे वॉच रखा था. आज भी मैं अनोन गाड़ी से ना 3 घंटा बैठा था तुम्हारे कितना, और 15 जन जिनका वीडियो बनाया मैंने. और तुम मेरे को क्या बोलते, ये बंदा मीरा रोड किधर से आया भाई? मीरा रोड से आया. खांसी का दवाई का इधर ही मिलता है क्या रे? नमस्कार, मी विशाल पाटील, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि प्रभाग क्रमांक 11चा नगरसेवक. कित्येक दिवसापासून माझ्या प्रभागात मला काही लोकांकडून माहिती भेटत होती की माझ्या प्रभागात नवगरगाव इथे श्री राजाराम मेडिकल, जे माझ्या मागे बघू शकता, या मेडिकलमध्ये नयानगरमधून असंख्य युवक एक कोरेक्स म्हणून कोरेक्स हे औषध जे सगळीकडे बँड आहे, हे औषध इथे विकलं जात होतं. याची माहिती मला खूप दिवसापासून भेटत होती. मी गेल्या 8-10 दिवसापासून अशा अनोन ठिकाणी, आपल्याला दाखवतो, अनोन ठिकाणी बसलेलो असतो मी, माझे पूर्ण कार्यकर्ते सर्व. आणि आज शेवटी रात्रीचे 1:15 वाजले असतील, आपण बघू शकता इथे आम्ही त्याला रंग्यात पकडलेला आहे. रंग्यात पकडल्यानंतर त्यांनी ते औषध खोकल्याचं आहे, याचं आहे, त्याचं आहे, हे केलं होतं. त्याच्यात काहीच अंतरावर नवगर पोलीस स्टेशन आहे. मला एवढंच समजत नाही की इथे गेल्या 15-20 वर्षापासून जे स्वतःला एवढे धुरमखान समजत होते, इथे स्थानिक नगरसेवक, इथे पण नगरसेवक, तिथे पण नगरसेवक, माजी नगरसेवक होते. तर एवढ्या दिवसापासून यांच्या डोळे मिटकून एवढ्या लोकांना, युवकांना हे औषध पाजलं जात होतं, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बँड आहे. मधून हीच नम्र विनंती करतो की मी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना की हे माझ्या प्रभागात जे काही अनधिकृत कामकाज चालू आहे, जे आता आजूबाजूला जे सगळे प्रकार आहेत, हळूहळू मी उघड करेनच. असा न्याय द्यायचा हे मी पोलिसांपर्यंत ठरवतो. आणि आमचे लाडके आमदार नरेंद्र मेहता साहेब, याची मी दखल त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि योग्य तो निर्णय या मेडिकलवर मी घ्यायला लावणार आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला विशाल जगन्नाथ पाटील.